पाहुण्यांना गायके परिवाराकडून मानाचा मुजरा. आजच्या गजरात त्यांचं स्वागत करूया. प्रत्येक मुलीला वाटत असतं आणि हे संस्कार करणं ही संकल्पनाच मुळे खूप चांगली आहे. आनंद आनंद जीवनातील सुखदुःखाशी निगडीत असा हा क्षण प्रत्येक मुलीला हवा हवासा वाटणारा, सामान्यांपासून साधू संतांपर्यंत पोचला नाही तरच नवल. आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. काय सांगू झाले काहीची आबाही, काय सांगू झाले काहीची आबाही, पुढे चाली नाही पुढे चाली नाही, आवडीने आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. गर्भाचे आवडी मातीचा डोळा, गर्भाचे आवडी मातीचा डोळा, तेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे तरंग. तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, तुका म्हणे तैसा ओतला सेठसा, अनुभव सरिसा अनुभव सरिसा, मुखाला आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाची अंग आनंदाची अंग, आनंदाचे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे डोही आनंद तरंग. धन्यवाद. या वाटेवर कधी काटे तर कधी फुलांची बरसात. जन्म घेते तेव्हा ती कुणाची तरी सोनुली असते, छकुली असते. आयुष्यात एक एक पायरी चढत जाऊन सुंदर असा मायेचा शेला ती सासर माहेरच्या लोकांभोवती विणते. बघूया या गाण्यातून. जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. बाहुली होती खेळ खेळाया, झाली मोठी मोहरे काया, घमघमे सारा गंध जाईचा, घमघमे सारा गंध जाईचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा. काय मी सांगू कायही झाले, कोणते सखये तुझला डोहाळे लागले, मायही सांगे अर्थ मायेचा, मायही सांगे अर्थ मायेचा, जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा, एक आईचा आईचा एक ताईचा. बनी घातलाय हा डोहाळ जेवणाचा घाट. मैत्रिणी, आता आपल्या समोर इथे जे डोहाळे सादर होणार आहेत ते पारंपरिक नसून आधुनिक आहेत बरं का. चला तर मग बघूया
आधुनिक सासूबाई आधुनिक सुनेचे डोहाळे कसे पुरवतात ते? सूर्याचा प्रकाश दर्यावरी, चंद्राचं चांदणं चमचम करी, सासूबाई मला सारी पाट खेळाची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला सारी पाट खेळाची लहर येई वरचे वरी. सुनबाई, चहाची वेळ झालीये, जरा शेव चिवडा खातेस का? शेव नको मला चिवडा नको. चटपटीत भेळ? भेळ तर मुळीच नको. सासूबाई मला आईस्क्रीम खाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला आईस्क्रीम खाण्याची लहर येई वरचे वरी. अगं सुनबाई, खमंग बेसनाचे लाडू नाही तर पेढे खातीस का? लाडू नको मला पेढे नको. छान गरम गरम जिलेबी मागू का? जिलेबी तर मुळीच नको. सासूबाई मला पाणीपुरी खाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला पाणीपुरी खाण्याची लहर येई वरचे वरी. अगं सुनबाई, चहा घेतेस का कॉफी घेतेस? चहा नको मला कॉफी नको. मग थंडगार दूध घेतेस का? दूध तर मुळीच नको. सासूबाई मला थम्स अप पिण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला थम्स अप पिण्याची लहर येई वरचे वरी. अगं सुनबाई, थंडगार वातावरण आहे, गरम गरम पोळी नाही तर भाकरी खातेस का? पोळी नको मला भाकरी नको. खमंग कांद्याचं थालपीठ? थालीपीठ तर मुळीच नको. सासूबाई मला पिझ्झा खाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला पिझ्झा खाण्याची लहर येई वरचे वरी. अगं सुनबाई, अटक कर, मंडळात भजन कीर्तनाचा कार्यक्रम आहे. भजन नको मला कीर्तन नको. नाटकाला जाऊया का? नाटक तर मुळीच नको. सासूबाई मला सिनेमाला जाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला सिनेमाला जाण्याची लहर येई वरचे वरी. आता अजून एवढा कसला विचार करतेस? अहो सासूबाई, तुमचं म्हणणं मला पटलं. खरंच की काय? तो सिनेमाचा धांगड धिंगा बघण्यापेक्षा आपण भजन कीर्तनाला जाऊया. बाळावर चांगले संस्कार तरी होतील. शाबास सुनबाई गुणाची सुनबाई. शाबास सुनबाई गुणाची सुनबाई. अहो सासूबाई, सकाळपासून फार मळमळते. मला लवंग वेलची घेतेस का? लवंग नको मला वेलची नको. थोडी सुपारी? सुपारी तर मुळीच नको. सासूबाई मला पान खाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला पान खाण्याची लहर येई वरचे वरी. थोडे वेगळेच आहेत नाही का होय डोहाळे? या आजकालच्या मुली आणि सुना, यांना काय पिझ्झा पाहिजे, बर्गर पाहिजे, पाणीपुरी पाहिजे. पण काय करणार, खायची त्यांना हौस आहे ना, आणि बाळाला पण खावंसं वाटतं, म्हणून त्यांनी ही मागणी केली. पण आजकालच्या या जशा सुना आहेत तशा आम्ही सासवा, आम्ही काय कमी पडणार नाही. आता या सगळ्यांना तारापान सेंटरला नेते पान खायला. सासूबाई मला पान खाण्याची लहर येई वरचे वरी. अहो सासूबाई मला पान खाण्याची लहर येई वरचे वरी. धन्यवाद. माहेरी जाताना तिचं मन मात्र खूप चलबिचल होतं. पण कसं असतं मैत्रिणीनं, 3-4 महिन्याचा पतीचा विरह आणि येणाऱ्या बाळाची चाहूल, या द्विधा मनस्थितीतच तिची पावलं जड पडायला लागतात आणि एका अनामी खुरहुरीनं ती कावरी बावरी होते. जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला. जाणार आज ती माहेराला, तिच्या माहेराला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरवी चोळी शालू हिरवा, हाती भरला हिरवा चुडा. हिरवा मरवा हिच्या वेणीत गाला, हिच्या वेणीत गाला. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. ओटी भरा ग ओटी भरा, हिची ओटी भरा. हिरव्या वेली हिरव्या राणी, मध्ये बैसली हिरवी राणी. हिरवा चौरंग हिला बसायाला, हिला बसायाला.
ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, तिची तिजला जड झाली पाऊले, डोळ्या भवती काळी वर्तुळे, आशीर्वाद तुम्ही द्या ग तिला, तुम्ही द्या ग तिला, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, हसू नका ग गुपित सांगते, आज जरी एकली जाते, आणि न संग तिच्या युवराजाला, तिच्या युवराजाला, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा, ओटी भरा ग ओटी भरा हिची ओटी भरा. धन्यवाद. त्याची चिन्ह दिसू लागली. तशीच ही एक नैसर्गिक भावना प्रत्येकाच्या जीवनात आनंद घेऊन येणारी, तसंच एक नवीन वळण देणारी. तिला स्वतःला मात्र वाटत असतं माझं बाळ मुलगा असो की मुलगी सुदृढ असावं, लक्ष्मीच्या पावलाने मुलगी येऊ किंवा घर डोक्यावर घेणारा कृष्ण येऊ, या दोघांचीही तयारी जय्यत असते बरं का. पण मैत्रिणींनो, आजकालच्या या कलियुगात कोण कोण जन्मास यावं हे तुम्हीच ठरवायचे. हं, सयानो ऐकडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, घडी घडी वाटे कृष्ण होनी जमावे सवंगडी, दही दूध लोणी चोरून खावे हळूच करावी खोडी, तरुला बांधा हिंदोळे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकाडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, घडी घडी वाटे झाशी होनी रणांगणी मी जावे, शत्रुलाया धूळ चारण्या हाती शस्त्र धरावे, स्फुरण हे महिलांना यावे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकाडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, घडी घडी वाटे तुका नामया नाथा संगे गावे, भक्ती रसानी ओथंबावे तल्लीन होऊन जावे, मुखिया गोड अभंग जुळे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकाडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, घडी घडी वाटे दुर्गा होनी महिषासुर मारावे, भ्रष्टाचाराच्या भस्मासुराला पाताळी गाडावे, स्त्रियांनी तेजस्विनी व्हावे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकाडो हाळे सखीचे पुरवा सोहाळे, घडी घडी वाटे राम होनी धनुष्य मी मोडावे, लंकापतीच्या दुष्टपणाला पाताळी गाडावे, जगाचे दिपवूनही डोळे सखीचे पुरवा सोहाळे, सयानो ऐकाडो हाळे सखीचे
काय सांगू मी मनात मन हे लाजे, दूर अंगणी लढीवाळाचे स्वप्नी पाऊल वाजे, गुपित हे ज्याचे त्या सकाळे सखीचे पुरवा सोहाळे, सह्यानो ऐका डोहाळे सखीचे पुरवा सोहाळे. धन्यवाद. हिरवा रंग सृजनाचा, हिरवा रंग धरित्रीचा, हिरवा रंग शुभशकुनाचा, हिरवा रंग चैतन्याचा. अहो किती म्हणून सांगू. म्हणूनच या हिरवाईनं या पहिलट करणीला सजवलं जातं. प्रसन्न आणि आल्हाददायक अशा या हिरव्या रंगाशी या गरोदर स्त्रीचं नातं जोडलं जातं. तिचं मनही कायम टवटवीत राहावं यासाठीच केलेला हा रंगोत्सव. शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग, राणीचा हा साज शृंगार ग, आई बापांची लाडकी लेक ग, सासूबाईंची हो सासूबाईंची लाडकी सून ग, शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग, आज करून गोड गुपित ग, साऱ्या मैत्रिणी बहिणी शेजार ग, वंशवेलीला हो वंशवेलीला येईल फुल ग, शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग, हिरवा चुडा हिच्या हातात ग, दाग दागिने घालून बैस ग, फळा फुलांचा हो फळा फुलांचा घम घमाट ग, शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग, आज सोनालीचं डोहाळ जेवण ग, आई सासूला हौसही फार ग, नणंद भाऊजेचा हो नणंद भाऊजेचा लटका राग ग, शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग, शालू नेसली हिरवा गार्ग. धन्यवाद. शब्द झेलला जातो बर का. आणि हो ती सुद्धा एवढाच चान्स आहे तर घ्या लाड पुरवून. या एकाच युक्तीने आपले सारे लाड पूर्ण करून घेत असते. आता हेच पहा ना, आमची ही मैत्रीण कोणाकोणाकडून काय काय लाड पुरवून घेते ते. गबाई साजणी ग, पहिल्या महिन्यात सासू ही पुसे, सुनबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी सासू, श्रीखंड पुरीचा करावा बेट, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, दुसऱ्या महिन्यात सासरा पुसे, सुनबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी बापा, आपुल्या अंगणी लावावा चाफा, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, तिसऱ्या महिन्यात धीरही पुसे, बहिणीबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी धीरा, चिंचा कैऱ्यांचा आणावा मेवा, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, चौथ्या महिन्यात नणंद पुसे, बहिणीबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी नणंद, माझ्या चोळीवर काढावा चांदा, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, पाचव्या महिन्यात मैत्रीण पुसे, सईबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी सई, माझ्या केसात माळावी जाई, जुई अंशेवंती ग, गबाई साजणी ग, सहाव्या महिन्यात बहीण पुसे, बहिणाबाई तुमचे डोहाळे कसे, आमूचे डोहाळे पुससी ताई, वीरांची वर्णने साठवू कानी, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, सातव्या महिन्यात माहेरा आली, माय बापान भाऊ विचारी, आमूचे डोहाळे पुससी सारी, आंब्याला झुला बांधावा भारी, गबाई साजणी ग, गबाई साजणी ग, गबाई साजणी
ग. पहिले पण पूर्वीच्या काळी या सगळ्यात पतिदेव कुठेच नसायचे. पण आजच्या काळात आपल्या या लाडक्या राणीचं कौतुक करण्यासाठी सगळ्यांच्या आधी पतिदेवच असतात. बघूया पतिदेव काय काय लाड पुरवणार आहेत ते. त्वर झालो मी आतुर ऐकू दे बातमी नवी ग तुझी काय इच्छा पुरवायला हवी ग सजणे इच्छा पुरवायला हवी. जाऊ बागेत लवकर रंगीत फुलांचा बहर माळू गजरानी हार उठू दे उर्मी नवी ग तुझी काय इच्छा पुरवायला हवी ग सजणे इच्छा पुरवायला हवी. दोघ जाऊ चंद्रावर हो भाव विभोर करूया स्पेस वॉक तरंग उठले ग तुझी काय इच्छा पुरवायला हवी ग सजणे इच्छा पुरवायला हवी. बाळा उच्च विचार चारित्र्याचा आधार शिकवू सर्वांना आदर औदार्य ठसवू मनी ग तुझी काय इच्छा पुरवायला हवी ग सजणे इच्छा पुरवायला हवी. सांग सखे ग सत्वर झालो मी आतुर ऐकू दे बातमी नवी ग तुझी काय इच्छा पुरवायला हवी ग सजणे इच्छा पुरवायला हवी. धन्यवाद. चंद्र वेणीत गजरा घाला साजणी बाई चोळी घालू ग साजणीला साजणी बाई चोळी घालू ग साजणीला. नवरंगाचे करुणी ताट केळी आंबे त्यात ग वनराणीचा करुणी साज बसवू तिला आत ग. वसंत येई फुलवित मागे सुखाला मोहर आला चांदण्या रात्री चोळी घालू ग साजणीला चांदण्या रात्री चोळी घालू ग साजणीला. नवरंगाचे वस्त्र सुशोभित अंगावर भरजरी हार गुंफिते सुमनाचे ग मंगल वाद्यदारी. खुर्चीवरती बसवतीला हर्षे फुलवित आला कोवळ्या उन्हाची चोळी घालू ग साजणीला कोवळ्या उन्हाची चोळी घालू ग साजणीला. पुष्पाचे हे दाग दागिने घालून पुष्प वेणी हिरव्या वेली हिरव्या राणी बैसली का ग राणी. मैत्रिणी तिजला घेरती का ग लाजून होई बावरी बागेतली ग चोळी घालू ग साजणीला बागेतली ग चोळी घालू ग साजणीला. शालू हिरवा पाचून मरवा वेणीत गजरा घाला साजणी बाई चोळी घालू ग साजणीला साजणी बाई चोळी घालू ग साजणीला. धन्यवाद. बावरते मोहरून जाते. लाजून चूर झालेल्या या पैलट करणीला मैत्रिणी 4 गोष्टी सांगतात. त्या गोष्टी थोड्या प्रेमाच्या थोड्या लटक्या रागाच्या. काय आहेत ते बघूया या गाण्यातून. पहलट करणीचे ग बाई पुरूया सोहाळे पहलट करणीचे ग बाई पुरूया सोहाळे. चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे. खावस वाटत काय प्यावस वाटत सांग ग लाडके काय करावं वाटत. सांग अगं सांग ना. खावस वाटत काय प्यावस वाटत सांग ग लाडके काय करावं वाटत. घोड्यावरन लढाईला जावस वाटत घोड्यावरन लढाईला जावस वाटत. पोटी तुझ्या शिवराया येईल ग बाळे. चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे गाऊया डोहाळे. सांग या कानात भावना मनाची स्वप्नात दिसते प्रतिमा कुणाची. सांग कोण दिसतं स्वप्नात
सांग या कानात भावना मनाची, स्वप्नात दिसते प्रतिमा कुणाची, रंगली ग रास क्रीडा राधेच्या कृष्णाची, रंगली ग रास क्रीडा राधेच्या कृष्णाची, कुंजवानी बांधिले ग फुलांचे हिंदोळे, चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे, गुपित कळू दे कौतिक करीन, हिरव्या नारळान ओटी मी भरीन, गुपित कळू दे कौतिक करीन, हिरव्या नारळान ओटी मी भरीन, धनुष्य बाणान मी रावण मारीन, धनुष्य बाणान मी रावण मारीन, कौसल्येचा बाण वसा घेशील दिवाळे, चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे, पहलट करणीचे ग बाई पुरवूया सोहाळे, पहलट करणीचे ग बाई पुरवूया सोहाळे, चला चला साऱ्या जणी गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे, गाऊया डोहाळे. धन्यवाद. बसाय दान हे जे गणांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ, विश्वस्वधर्म सूर्ये पाहो, जो जे वांछील तो ते लाहो, प्राणी जात वर्षक सकळ मंडळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो भूता, चला कल्पतरूंचे आरव, चेतना चिंतामणींचे गाव, बोलते जे अर्णव पियुषांचे, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोय रे होतु किंबहुना सर्व सुखी, पूर्ण होनी तिनी लोकी, भजिजो आदि पुरुषी अखंडित, आणि ग्रंथोपजीविये विशेषी लोकीये, दृष्टादृष्ट विजय हे होवा वेजी, येथ म्हणे श्री विश्वेश्वराहो, हा होईल दान पसाहो, येणे वरे ज्ञानदेव सुखिया झाला.
चला घ्या सांगा त्यांना वाटत नाही खाली करतो बरोबर आता पाहिजे काय डमरू ठोकाय समोरून या रुसवा फुगवा धरू नको ग दूर नको जाऊ चिंचावडे कैऱ्या बोर काय तुला देऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ तुझ्या पोटी येईल राम ग तुझ्या पोटी येईल कृष्ण ग उभ्या घराची पुण्याई ही भासे मंगलधाम ग रुसवा फुगवा ओ रुसवा फुगवा धरू नको ग दूर नको जाऊ चिंचावडे कैऱ्या बोर काय तुला देऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ डोहाळे गाऊ चौथीवरून घेऊया
फोटोज घेऊन टाक. या इकडे. द्या झोका. द्या थोडा जोरात. ओके.